अरे सविता, तू ये 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 घरात ये. काकू, बबली आहे का घरी? हो हो, आहे बबली. बस ना सविता घरात. तुम्ही बबलीला आवाज द्या पहिले. ठीक आहे ठीक आहे. बबली, कुठे गेली बबली? थांब सविता, आलीच मी. बेडरूम मध्ये आहे वाटते, आराम करून राहिली. आताच आली शाळेतून ते. ठीक आहे काकू, द्या आवाज तुम्ही. बबली, आईने आवाज दिला का काय? नाही नाही, आई समोरूनच आली मी घरात. आईने आवाज नाही दिला. मलाच काहीतरी भात झाला. थोडा वेळ आराम करतो, मग दळण निवडतो. काय हे बबली, किती आवाज देऊन राहिली तुला मी? झोप लागली काय? आई, तुम्ही आवाज दिली का मला? मी म्हणूनच राहिली तरी आईचा आवाज झाल्यासारखा झाला. मला वाटलं की भासच झाला काय. आई, काय झालं? चल ना, शांताबाईची सुनारी ना सविता, लेकरली घेऊन आली ट्युशनले. आई, पण मी आता पोरांना सुट्टी दिली. तुम्ही सांगितलं का सविता ताईले लेकरली घेऊन ये म्हणून? नाही बबली, मी नाही सांगितलं. तू सांगून दे ना मग. ठीक आहे. बबली, सविता आता काही पैशाचं म्हणू नको. सविता आता जॉब करते, दिनच पैसे मागा पुढे. हा बाई, माझं बोलणं झालं सविता ताई सोबत. तुम्हाला काय वाटलं मी पैसे मागणार आहे काय? 2 महिन्याचे पैसे राहिले ते. आई, मी माझी लेकरं म्हणूनच शिकवून देतो आई सर्वांना. पैशाची कधीच अपेक्षा करत नाही आई. हा बबली, मला तर माहितीच आहे तसं, पण तरी म्हटलं सांगून द्यावं तुले. तशी मैसून लय चांगली आहे वा. कधीच कोणा लेकराला पैशाचा म्हणत नाही. आणि हुशार लेकरू, एक नंबर. सविता ताई, घरातही नाही आला तुम्ही? बसले नाही, उभ्याची उभ्याच? कोण असं? तुम्हाला वाटते आम्ही तुमच्या घरी येऊ आता हळदी कुंकाले? मकर संक्रांती जवळ आली तर? नाही नाही बबली, तसं काही नाही. मी तर तुला घरपोच बोलवायला येईन हळदी कुंकासाठी. बबली, आज ट्युशन नाही का पोरांची? नाही सविता ताई, तुम्ही थोडासा फोन केला असता ना, तुम्हाला मी घरी सांगितलं असतं आज पोरांना आणू नका म्हणून. आज मला ना बरं नाही वाटून राहिलं, म्हणून मी पोरांना ट्युशनला सुट्टी देऊन दिली. नाही, मला वाटलं काल रविवार होता, काल सुट्टी असेल, आज ट्युशन आहेच, म्हणून मी पोरांना सोबत घेऊन आले. काही हरकत नाही सविता ताई, बसू द्या पोरांना, मग शिकवते मी दोघांनाच. नाही नाही बबली, आराम करतो, असं काही नाहीये. मी पोरांना सोबतच घेऊन जाते. बबली, तुझे 2 महिन्याचे पैसे आले ना ट्युशनचे, मी देते बरं, माझा पगार झाला की. सविता ताई, मी काही तुम्हाला पैशाचं म्हटलं का? आई पण मला तोच विषय सांगत होते आता. ठीक आहे बबली, येते मग. पाठवत उद्यापासून पोरांना. हो सविता ताई, पाठवा पाठवा. सविता ताई, चांगलं चालू आहे ना? हो बबली, चांगलं चालू आहे. आपण ठरवलं त्याप्रमाणेच सुरू आहे. ठीक आहे मग, चालू द्या तसंच. या मग उद्या पोरांना घेऊन. हो बबली, येते मी. चला ओवी वजाच, चला आता. सविता, बबली, काय झालं बबली? काय म्हणे सविता? ठरल्याप्रमाणे काय ठरवलं तुम्ही दोघीनं? पाय बबली, तिच्या संसारांनी असा कोणता अडथळा नाही आला पाहिजे बबली. असं काही की सांगू नको तिले. आई, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आई. सविता त्याचा संसार सुरळीत चालू राहील आता. चला आई, खूप थकली मी शाळेतून आली तर आराम करते थोडा वेळ. तिचं तिला माहित बाई काय आणि काय नाही. तर मी तर विचारलं तर मला सांगतही नाही काहीच, हुडकून लावते. पाय, दिलं कोणी मामानांनी भूत घालून. आता शांताबाईची भेट घेऊन येतो मी. शांताबाईला विचारतो कसं काय चालू आहे म्हणून. चल आता लवकर लवकर बाजारात जातो, बाजार आणतो, मग मी सुनील विचारपूस करतो काय म्हणते काय नाही. तर म्हणतो ना तिले, त्या मायले बोलाव ना म्हणे, मै पाय धुयाले संक्रांतीले. आतापासून जर टुमणं लावलं ना, तेव्हा माय सुनील समजेन. सविता, 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 इकून आणा. मी तिकून तोंड करून उभी राहिली. ओ माय, का सुषमा, कुठे फिरून राहिली तू? मी कुठे फिरून राहिली? मी ना घरून आली आता, आणि तू कुठे चालली थैली घेऊन? सुषमा, मी बाजारात चालली, भरीत करायसाठी वांगे आणतो म्हणतो. आहेत का त्या घरी? माझ्या घरी कुठची माय? माझ्या घरी काय दुकान लावलं का भाजीपाल्याचं तुले भरीत करायसाठी? सविता, जे तोंडाची तेच बोलत राहते का सविता? पाय आता सुषमा, आता मी ज्याला चालले ते सांगून राहिली तुले मी. तू कुठे चालली सांग ना, मला माहित आहे. तू चालली शांताबाईच्या घरी. सविता, तुला शांताबाईशिवाय दुसरं काही दिसत नाही काय? पण सविता, बरोबर ओळखलं तू, मी शांताबाईच्याच घरी चालले. चल चल शिंदा, आता जात तर नव्हती कधी, पण चल सुषमा, त्यासोबत येतो मी. लय दिवसाची शांताबाईची भेट नाही. सून बिन आली म्हणते ना, जसं काही तुला माहितच नाही, आली म्हणते ना. चल आता सुषमाचा शांताबाईची भेट होते. शांताबाईच्या घरी काय चालू आहे काय नाही सगळं समजून जाते. घरी सगळ्याला वाटेन की भाजीपाला आणायला गेले. जमलं जमलं.
राजाने म्हटलं तू लेकर घेऊन जाय ट्युशनले, पण सविता म्हणते मीच नेतो, नेऊ दे नेले तर. राजा काय करायला राजा तू? राजा कुठे गेला रे, झोपला काय? शांती काय झालं शांती, बडबड करू राहिली तू? राजा राजा 2 दिवसापासून तर त्याचं नाव घेता घेता थकून नाही राहिली शांती तू. चिंतेश बाबा आता राजा होता घरी, गेला का बाहेर? तुला माहिती आहे ना शांती, नाराज आहे म्हणून तो. कोण त्याच्या जखमेवर मीठ टाकून राहिली तू आता? नाराज आहे? आता बायको आली घरी, लेकरं जवळ आहेत, आता नाराज कोण आहे? तुला माहिती आहे ना शांती, अजून तू तेच ते करून विचारता का मला? नाराज कोण आहे, नाराज कोण आहे? सविता बोलली का त्याच्यासोबत आली तेव्हापासून? तोच करून राहिला सविता सविता सविता. चिंतेचे बाबा मग त्याची चुकी आहे ना, त्या पोरीची काय चुकी आहे? बरं त्याला बी चांगला झटका बसला पाहिजे, मी तर म्हणतो फार चांगलं करून राहिली सविता. शांताबाई कुठे गेली हो शांताबाई? आली आली. जरा आरामाने बोलत जा ना घरांनी, घराची तमाशाला बैर नका नेत जो ना. बस झालं, आतापर्यंत तमाशे केले होते तेवढे पुरे नीट झाले काय? स्वतः तमाशे करते आणि मै नाव करतो शांती तू. जाऊ दे, तुला वाटेन तसं करतो. चल ना वारात चलतो म्हणता ना, तू इथे एकच मैत्रिणी येऊन बसते घरी. तुम्ही जा ना, जा तुम्ही जा. शांताबाई आली आली. ह्या बायकाईले का नाही दुसरे धंदेच नाही आहेत कोणते. स्वयंपाक पाणी झालं, हिचं घर हुसकतील तिचं घर हुसकतील, बस एवढेच कामात आहे बाईले. किती चांगली लाईफ सुरू होती मै. बायको राजाजी राजाजी करता थके नाही, आता तोंडातून शब्दही फुटत नाही, पायात बी नाही माई इकडे. विनाकारण मी राणीच्या मागा लागलो, चुकी झाली माई. आता किती जीव खळू खळू सांगितलं बायकोच्या पुढे, बायको खरं मानीन टाकते का नाही? नाही पण मया लय चुकलं. आता राणी मा फोन नाही उचलत ना, मा ऐकत तोंड ऐकत नाही पायात. शेवटी पाय मै बायकोच आली घरी. आता बाई शांताबाईले सुनीने बंगच टांगली वाटते, म्हणून तर याला वेळ लागू राहिला सुषमा. पण घे शांताबाईले चूकच चूक आहे आता. सविता तू नजर नको लागू दे फक्त बस. नाही बाई सविता सुषमा एकाच नावाशीच्या दोघी जणी सोबतच आले. शांताबाई मला सुषमाने आणलं बरं, मी आली नाही. त्या मला बोलावलं नाही पेळे खायले, मी आलीच नाही. पोंगे शांताबाई मनात झुरली मी पेळेसाठी, पण मी आली नाही. सविता महादेव बोलवत पाठवते मी पेळेचा डब्बा, तू काही सांगू नको मला. आणि त्याने ते सांगितलं सविताने गेल्याबरोबर पेढे खाल्ले म्हणे. तू काय सांगू राहिली मला सविता? जाऊ दे आता, बोल कामाचं. बोलू सुषमा. सुषमा मी आता त्या घरी आली होती 31 तारखेला, मस्त आपण रोडगेची पार्टी करू माझ्या वावरांनी. बोलू आपल्या कॉलनीतल्या लोकांना, येशील ना? वा 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 शांताबाई, माझ्या सुनीला तर रोडगेची पार्टी लय आवडते. शांताबाई पाहिजे आता, मी सगळ्यात पहिले आली त्या घरी, नाही तर मलाच भुलून जाशील. सांगतो रे बा पहिली मी, मला तू भुलली बी तरी मी येणार. ये ना सविता, कोण नाही म्हणते तुले. मंडळी आपण 31 तारखेला रोडगेची पार्टी करू बरं. तुम्ही पण सर्वजण या जेवण करायसाठी. त्या दिवशी पण मी सर्वांची नावं घेणार आहे बरं. कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. शांती कायच करते हा माणूस काय माहित. बायका आले की चल्ला पुढे पुढे, बायका आले की चल्ला पुढे पुढे. शांती लवकर ये इकडे. आली